साईस साई समर्थ सावलेश्वर सावले अजित भाई लबडे या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. बातला सुरुवात वेळी ते मात्र ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रफुल्ल केदारी, अक्षय पवार. अक्षय पवार यांचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती अजून उपस्थित आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. विशाल विशाल म्हात्रे दाखल झालेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल. समोर आपण पाहतोय प्रफुल्ल केदारी, वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. मॅचला सुरुवात होईल. पहिलं सत्र, लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉल वरती रिस्ट ऑफ द फ्लिक पाहायला मिळाला. बॉलला फेकून दिला इथे मात्र वन बाउंस सीमा रेषा पार. चौकार पहिल्याच बॉल वरती. वेलकम बाउंड्री. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो इथे मात्र फक्त दिशा दिली. मनगटी ताकदीच्या जोरावरती हा फटका खेचला गेला प्रफुल्ल केदार यांच्या माध्यमातून. आणि पहिल्याच बॉल वरती लॉंग एरियामध्ये आलाय हा चौकार. 4 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. 4 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलं गेलं विशाल म्हात्रे यांच्यावरती. ओखोला टाकलाय वरचा बॉल. सरळ बाटना खेळून काढलाय. मिड ऑफला बेट केलं. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑनला. इथे मात्र एकच धाव कंप्लीट होईल. एकच्या मदतीने टीमची टोटल आता पोहोचेल ती 5 या अंकावरती. 5 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. सुरुवात चांगली आहे साई समर्थ सावलेश्वर सावळे या टीमची. प्रफुल्ल केदार यांच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिला. अक्षय पवार दाखल झालेत. ज्या खेळाडूंना आपण पाहायला गेलं सावळे गावापासून सुरू केलेलं क्रिकेट आणि तदनंतर खरं तर सर्वांसाठीच हा खेळाडू प्रेरणा बनला. अक्षय पवार पहिलाच बॉल फेस करतील. विशाल म्हात्रे. ओ इथे मात्र पहिलाच फटका ऑन साइडला. ते घुमा के बॉलला पाठवले सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती अक्षय पवार यांचा पलटवार. ठोकला षटकार. षटकार पाहायला मिळाला. थोडेसे गुडघे वाकवले. तदनंतर आपण पाहतो फ्लोइंग स्लॉक स्वीपचा फटका. षटकार पहिल्याच बॉल वरती. टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. यावतचा आणखीन एक त्यापेक्षाही दर्जेदार. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ठोकलाय आणखीन एक या बॉल वरती. षटकारानंतर चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो पुन्हा एकदा फ्लोइंग स्लॉक स्वीपचा फटका. इथे मात्र बॉलला खेचून आणला ऑन साइडला फटका पाहायला मिळाला. टीमची टोटल 4 ने वाढली आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विशाल म्हात्रे यांचं षटक महागडं थोडंसं पाहायला मिळालंय. कारण या टीम मध्ये आपण पाहतो समर्थ चषकामध्ये या टीमची वशिने टीमची देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. विशाल म्हात्रे यांचं योगदान होतं. टीम देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये. 15 धावसंख्या धावफलकावरती लागले गेले अद्यापर्यंत. 50 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं. याबतचा बॉल आणखीन एक पाठीमागच्या बाजूला. बॉल चाललाय वन बाउंस सीमा रेषा पार. चौकार या बॉल वरती आला. सावळे म्हटलं की अगदी आपण पाहतोय टीमची टोटल 19 धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ संपला गेला. खूप सारा समाचार घेतला अक्षय पवार यांनी. 3 बॉल मध्ये 14 धावा वैयक्तिक आपण त्यांच्या पाहतोय. प्रफुल्ल केदारी 2 बॉल फेस केलेत. 5 अंकावरती ते देखील खेळतात. आणि ते मात्र टीमची टोटल 19 अंकावरती पाहायला मिळेल. 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल जरूर, परंतु सेकंड चॉईस बॉल असेल तो आता वापरायचा. मॅच बॉल आला नाही तर 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिथे मात्र आक्रमण सुरुवातीलाच विस्फोटिक बॅटिंग करत मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार यांचे पाहायला मिळाले. 3 बॉल मध्ये 14 ते वैयक्तिक खेळतात. ओ याबतचा बॉल लाईन चेंज केली लास्ट मुवमेंटला आणि ते मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला ओव्हरचा खेळ इथे संपला गेला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सावळे टीम पोहोचले 19 अंकावरती. रोहित
रोशन गावडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. खरं सावळे गाव म्हटलं तर अगदी आपण जर पाहायला गेलं किरण पवार रसायनाची मिसाईल या नावाने त्याने ओळखलं जातं आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या संघानं अगदी प्रथम पारितोषिक पटकावलं. वीर मराठे जोहे किरण पवार यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. 19 धावा दाखल लागल्या गेल्यात 90 रन्स बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. सेकंड ओव्हर साठी मात्र दाखल झाले जितेश पाटील टीमचे कॅप्टन. समर्थ चषकामध्ये देखील खूप चांगली कामगिरी जितेश पाटील यांची राहिली. टीमचे कॅप्टन आहेत. टीमला लीड कसं करायचं टीमला पुढे कसं राहायचं अगदी चांगलं माहिती आहे कॅप्टनला आणि कॅप्टनचा रोल महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही एक संघ म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळत असा 11 खेळाडूंना अगदी आपण पाहिला एकवटणं चांगले डिसिजन घेणं करता खूप गरजेचं असतं. जितेश पाटील सेकंड ओव्हर साठी पहिलाच बॉल प्रफुल्ल यांच्यासाठी लॉब केल्या बॉलला फिल्डर आहे डीप मध्ये इथे सीमारेषेलगत पकडला जाईल आणि संपवला प्रफुल्ल केदारे यांचा या मॅच मध्ये फर्स्ट विकेट डाऊन. पहिला झटका वेगवान बॉल होता त्यावेळेस एलिमिनेशन थोडस कमी मिळालं आणि ते मात्र विकेट डाऊन होताना आपण पाहायला मिळालं. थोडीशी ताकद कमी पडली पॉवर कमी जनरेट झाले आणि ते मात्र धक्का पहिला बसला साई समर्थ सावलेश्वर सावले या टीमला. प्रफुल्ल केदार यांच्या स्वरूपात विनेट नंबर 3 वरती आणखीन एक दर्जेदार फलंदाज आता पाहतोय आपण. रोहित केदारी दाखल झालेत. खेळाडून देखील प्रभावित केले. या वर्षी मध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील यांना आपण पाहिलं असेल. टीम कॅप्टन करता किरण पवार आणि त्यांच्याच टीम मध्ये खरं तर रोहित केदारी देखील होते. चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळाला. इथे मात्र अक्षय पवार रोहित केदारी धावसंख्या अद्यापही चांगली आहे परंतु ब्रेक थ्रू दिला जितेश पाटील यांनी अद्यापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती प्रफुल्ल केदार यांच्या मोठ्या बॅटरला मात्र बाद केला गेला. पहिलाच बॉल फेस करतील. इनर नंबर 3 वरती आपण पाहतो रोहित केदार यांना. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 19वा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल पहिलाच बॉल फेस करते रोहित केदारी. इथे मात्र सरळ बॅटनं फटका लॉंग ऑफला बॉल फिल्डर आहे कॅच ड्रॉप झाली इथे वेगानं बॉल अगदी आपण पाहायला गेला फिंगर वरती आदळला आणि ते मात्र दुखापत झाली आहे का खेळाडू असं वाटतंय. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तेच सांगून जातात. कॅच ड्रॉप झाली फिंगर वरती बॉल जाऊन आदळला. ते मात्र धावसंख्या 1 ने वाढेल. 20वा धाव फलकावरती लागल्या जाते. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न रोहित केदार यांचा पाहायला मिळाला परंतु इथे फिल्डरकडे चान्स होता तो चान्स गमावला गेला आणि ते मात्र आणखीन एक धक्का मिळाला असता सावले टीमला परंतु नाही. ते मात्र कॅच ड्रॉप झाली. 20वा धाव फलकावरती जितेश पाटील कर्त समर्थ चषकामध्ये भावेश पवार यांची देखील विकेट याच गोलंदाजाने घेतली होती आणि तेच जितेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. बॅटन बॉलचा संपर्क नाही. बॅटची कडा लागली आणि या शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि बॉल पाठीमागे गेला. इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली. डॉट बॉल आलाय. 20 या अंकावरती धावफलक स्थिरावले गेला. अद्यापर्यंत आपण पाहतो पहिल्या ओव्हर मध्ये धावा जरूर आल्या होत्या परंतु या ओव्हर मध्ये थांबवलाय. 3 बॉल फेकलेत अद्यापर्यंत जितेश पाटील यांनी. एकच धाव खर्च केले. एक मोठी विकेट प्रफुल्ल केदार यांची प्राप्त केली. थोडस थांबवलं गेलंय. जशी विकेट आली धावसंख्या थोडीशी थांबली गेली आणि ते मात्र आपण पाहतो 20 या अंकावरती धावफलक अद्यापर्यंत पाहायला मिळेल. 20 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. अक्षय पवार यांना पाहण्यासाठी त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी बराचसा चाहता वर्ग अगदी मैदानाच्या अवतीभोवती आपण देखील पाहतोय. कसा खेळ राहील अक्षय पवार यांचा. याबतचा बॉल हवेत लॉब केला. मिस टायमिंग फील्ड बॉल पर्यंत पोहोचत सिंगल कंप्लीट केली अक्षय पवार आणि रोहित केदार यांनी. 2 धावसंख्या इथे कंप्लीट. सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा इथे इझिली कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 22 धावा धाव फलकावरती आहे. जितेश पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दर्जेदार गोलंदाज या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन मध्ये सातत्याने तो बॅटरला फसवत असतो तेच काम केलंय. इथे मात्र उलटा सुलटा स्विच चा प्रयत्न फसला गेला. डॉट बॉल आणखीन एक आला. कमबॅक केलंय आणि कमबॅक करून देणार षटक राहिला. इथे धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये अवघ्या 3. यावरचा बॉल आपण पाहू शकतो. स्विचचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडला. बॉल सर आपण पाहिला शरीराच्या दिशेने वेध घेतला आणि कीपरच्या जाऊन विसावला गेला. 22 धावा. इथे लाऊड अपील होत्या. अंपायर सांगता एक्स्ट्रा मिस
आणि इथे मात्र रनआउटची देखील संधी होती. लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती लागले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावफलकावरती आहेत. विकेट गमावली ह्या सावल्या टीमने एक प्रफुल्ल केदार यांच्या स्वरूपात. 8 मध्ये 16चं योगदान अक्षय पवार यांनी दिलं आणि रोहित केदारी एक बॉल फेस केला. एक धावसंख्यावरती ते देखील खेळतात. 2 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावफलकावरती लागल्या गेल्या अद्यापर्यंत. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक असेल. जितेश पाटील टीमचे कॅप्टन आहेत. 3 धावा खर्च करत एक मोठी विकेट त्यांनी संपादन केली. चला जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हाताला बॉल लागलाय. स्प्रे हवा असेल तर आपण अवेलेबल आहेत. जे क्षेत्ररक्षक होते वशिनी टीमचे 23 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 23 2 ओव्हरचा खेळ इथे संपला गेला. चेतन भोई सर ॲज अ स्कोरर जोडले गेलेत. आणि आपण पाहतो आता ऑनलाईन ऑपरेटर 24 लाईव्ह इव्हेंटचे आमचे बाम यांना पाहतो आवडेल त्यांना सर्वजण बाम म्हणतात. चांगलं व्यक्तिमत्व ते देखील आहे. चांगलं काम ते देखील करतात. विघ्नेश पाटील खरं तर काल कॅमेरामॅन होते. आज मात्र ऑनलाईन अपडेटर पाहतो. वेग आणि त्यांच्या हातामध्ये दुरा दिली. आता ट्रेन केलं जातं त्यांना देखील. येणाऱ्या कालावधीमध्ये आता अमोल पाटील तदनंतर विघ्नेश पाटील ऍज अ ऑनलाईन अपडेटर आपल्याला पाहायला मिळतील. थर्ड ओव्हर साठी दाखल झालेत अतिश पाटील. आणखी एक दर्जेदार गोलंदाज वशिनी टीमचे. यावतचा बॉल टप्पा पडला. खालीच राहिला बॉल. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. अक्षय पवार या बॉलवरती थोडीशी सरप्राईज झाली आहेत. बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट वशिनी. खरं तर कौतुक असेल दीपेश म्हात्रे. खरं तर टीमचे 12th मन ते नेहमी असतात. परंतु आज आपण पाहायला गेलं 12th मन आहेत. स्वतः संघ पुरस्कृत करत आले कित्येक वर्ष. आणि आपला संघ जिंकावा गाव जिंकावा हीच भावना त्यांच्या मनामध्ये. खरं तर कौतुक असेल त्यांच्या देखील. यावरचा बॉल आपण पाहतो लॉंग लेगला चालला. फिल्डर आहे डीप मध्ये. इथे एक सिंगल पाहायला मिळेल. ओ बॉल डायव्हर्ट झालाय शेवटच्या मुवमेंटला. परंतु बाकपोट नशीब बलवत्तर. आणि इथे मात्र एक्स्ट्राची धाव मिळणारच नाहीये. एकच धाव या बॉलवरती 24 वरती धाव फलक. अगदी दिवेश आज प्लेइंग 11 मध्ये असावेत. खरं तर चंद्रकांत वसिनी त्यांच्याच काकांचं नाव आणि काकांच्या नावाने संघ आपण कित्येक वर्ष खेळताना पाहतोय. 2013 पासून ते संघाला पुरस्कृत करत आलेत. आणि खूप चांगली कामगिरी देखील राहिली. पडत्या काळामध्ये देखील ते देखील या टीमच्या मागे उभे राहिले. याबाबतचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडला. थोडासा वलन थोडासा डायव्हर्ट होतो ना बाहेरच्या दिशेने बॉल दिसतोय. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल आलाय. 24 वरती धावफलक स्थिरावला गेला. विघ्नेश पाटील येणाऱ्या कालावधीमध्ये विघ्नेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे आपण पाहायला गेला ऑलराऊंडर असेल वेग पाटील. खरं तर खूप चांगलं ट्रेनिंग त्यांना देखील कमी वयात देखील ते देखील शिकण्याचा प्रयत्न करतात. विघ्नेश पाटील यांचं देखील भरपूर सारं कौतुक असेल. याबाबतचा बॉल लॉप केलाय. तारेवरती आदळलाय बॉल. इथे मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. कदाचित या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला असता. परंतु इथे नशीब खराब ते सावळ्या टीमचा पाहायला लागेल. रोहित केदारी थोडेसे नाराज आहेत. त्यांना ते चांगलं कनेक्शन झालं होतं. टायमिंग देखील चांगलं होतं. पॉवर देखील चांगली जनरेट झाली होती. परंतु इथे मात्र नशीब खराब. तिसरा ओव्हरचा खेळ सुरू. 25 धाबा. धावफलकावरती आहेत अक्षय पवार. केला पलटवार. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. अक्षय पवार यांच्या बॅट मधून षटकार. षटकार या बॉलवरती आला. अक्षय पवार जास्त वेळ शांत बसणारच नाही. त्यांचा नॅचरल गेम आहे अटॅक करणं आक्रमण करणं. आणि 30 खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र फटका मोठा पाहायला मिळाला. षटकार आलाय. 12 नंतर 31 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं धावसंख्या जास्त होईल. परंतु इथे थोडंसं थांबवलं गेलं जितेश पाटीलनं. सेकंड ओव्हर मध्ये इथे फुला लाईनचा बॉल. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच हे सांगितलं अक्षय पवारांनी. ठोकला बॅक टू बॅक दुसरा षटकार. 37 धावा धावफलकावरती. रिप्ले पाहतो आपण. फुला लाईनचा बॉल पॉवर जनरेट केली. जसा रड्डार मध्ये बॉल आला अगदी सीमारेषा पार बॉलला फेकून दिला अक्षय पवार यांनी. खूप लॉंग षटकार या स्पर्धेतील पाहायला मिळाला. खूप लांबडा षटकार होता. अगदी खूप अंतर गाठणारा षटकार. आयएसएल मध्ये असं कदाचित 9 धावा या बॉलवरती मिळाला असता. विघ्नेश 37 धावा धावफलकावरती लागला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय.
शेवटचा षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. 12 मध्ये 29चं योगदान अक्षय पवार यांनी दिलं. रोहित केदारी 3 बॉल त्यांनी फेस केले, 2 धावसंख्येवरती ते देखील खेळतात. सुरुवात करता प्रफुल केदार यांनी कमाईचा दिला. विस्फोटक सुरुवात, तदनंतर अगदी बेस क्रिएट झाला आणि तदनंतर धावसंख्या वाढतच गेली. सेकंड ओव्हर मध्ये थोडंसं कमबॅक चंद्रकांत स्पोर्ट वशिनी टीमचा पाहायला मिळाला. जितेश पाटील टीमच्या कॅप्टन यांनी कमबॅक केलं, धावा खर्च केला अवघ्या 3. आणि तदनंतर आपण पाहतो आतिश पाटील यांचं षटक थोडंसं महागडं राहिला. एक षटक सावळे टीमच्या बाजूने राहिलं, एक षटक वशिनी टीमच्या बाजूने. हे चित्र राहिलंय अद्यापर्यंत या सत्रामध्ये. 14 धावा आतिश पाटील यांनी खर्च केला. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू राहील. डेथ ओर स्पेशालिस्ट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले बॉलिंग ट्रॅक वरती. स्मिथ पाटील दाखल झालेत. नेहमीच हे षटक स्मिथ पाटील यांच्या हातामध्ये आपण पाहत असो. कित्येक वेळा आपल्या संघाला आपण पाहायला गेलं धावा त्यांनी वाचून दिलात. अगदी आपण पाहिला डिफेंड कित्येक वेळा धावा यांनी केल्यात. त्यामुळे स्मिथ पाटील आता पहिल्या सत्राचा खेळ सुरू, धावा किती बहाल करतील या शतकामध्ये. ओ पहिलाच बॉल इथे मात्र वेगानं टॉस होणारा बॉल नाकावरती फुंकर मार, कानामध्ये बॉल सांगत गेला की रिस्का गाना सुनेगा क्या. इथे मात्र डॉट बॉल परफेक्ट परफॉर्मन्सचा यूज करण्यात आला. बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट वशिनी टीमचे गोलंदाज आहेत आणि ते आपण पाहतो गमाईची गोलंदाजी साकारली जाते. विस्फोटक रोहित केदार यांनी शांत ठेवलं पहिल्याच बॉल वरती. उत्तरच नव्हतं मी तर म्हणेन या बॉल वरती. रोहित यांच्याकडे डॉट बॉल आला. पहिला 5 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. पहिल्या सत्रातील सतत जावा धावफलक ते लागल्या गेल्या. 37. ओ बॅटची टॉपेज लागली, शॉर्ट फाईन इथे दिवेश होते, कॅच ड्रॉप झाले त्यांच्याकडून. इथे मात्र संधी मिळाली अगदी रोहित यांना. स्ट्राईक रोटेट देखील झाले. टीमची टोटल 1 वाढेल. इथे मात्र 38 धावा. सोपा झेल होता. थोडेसे फंबल करताना दिवेश यांना आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेगला झेल सुटला गेला आणि इथे मात्र अक्षय पवार यांच्याकडे स्ट्राईक आल्या. इथे हे स्ट्राईक करतील का, पवार यांचा पलटवार पाहायला मिळेल का, ते पाहिले जाईल नेक्स्ट बॉल वरती. 12 मध्ये 29 योगदान त्यांनी अद्यापर्यंत दिले गेलं. 38 धावा धावफलक ते लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल स्मिथ पाटील बॉलिंग मार्क मध्ये तयार. राईट अमोद विकेट. याबाबतचा बॉल चपराक लगावले. इथे मात्र लॉंग ऑफला फिल्डर डीप मध्ये सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न वेगानं कंप्लीट धावा होतील. या 2 गुड रन बिटवीन द विकेट. फास्ट रनिंग पाहायला मिळाली. 2च्या मदतीनं 40 अंकावरती आता साई समर्थ सावळे टीम जाऊन पोहोचल्या. साई समर्थ म्हटलं की लकी पाकर अजितभाई लबडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय सावळे. आणि त्यांच्या विरोधात अगदी चंद्रकांत स्पोर्ट वशिनी टीमचा खेळ आपण पाहतोय. 40 धावा धावफलक ते लागल्या गेल्यात. 3 बॉल मध्ये 3 खर्च केल्या स्मिथ पाटीलनं, ज्यासाठी ओळखले जातात. ओ इथे बॉल कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा अक्षय पवार यांचा पलटवार. ए स्ट्राईक केले अक्षय पवार यांनी, ठोकला षटकार. ओ रिप्ले आपण पाहतोय तयारच होते. अगदी आपण पाहायला लागला बॉल पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आय कॉन्टॅक्ट ठेवला आणि त्यानंतर बॉलला विरकावून दिला. कॉम्बॉक्सच्या बाजूला अगदी आपण पाहिलाय कॉम्बॉक्सला सलामी देणारा षटकार आला. 46 महत्वाचा षटकार, धावसंख्येला बल देणारा षटकार आलाय साई समर्थ सावले टीम साठी. 46 धावा धावफलक ते लागल्या गेल्यात. 46 रन ऑन द बोर्ड. 46 धाबात 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी या षटकातील. 4 बॉल मध्ये 9 धाबा खर्च केल्या. सुरुवात चांगली होती स्मिथ पाटील यांची, परंतु इथे अक्षय पवार यांनी कमबॅक केला. ओ फुल टॉस इथे बॉल हवेत, फील्ड डाऊन दी बॉल. इथे मात्र संधी नाही. हुलकावणी देत बॉल झाला. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. इथे आलाय चौकार. धावा 4. चौकार पाहायला मिळाला. थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाली. वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये फिल्डर राहिले असते, कदाचित त्या बॉलला अडवता आलं असता. धावा महत्वाच्या. शेवटच्या मुवमेंट मध्ये येणारा धाबा सेकंड इनिंग मध्ये विघ्नेश तुमच्यासाठी डोकेदुखी ठरत असतात, कित्येक वेळा आपण पाहिलं. त्यामुळे या धाबा महत्वाच्या. 50 धाबा, सांघिक अर्धशतक साई समर्थ सावले टीमचा कंप्लीट झालाय. 50 धाबा धावफलक लागल्या गेल्यात. वैयक्तिक 41 वरती अक्षय पवार पाहायला मिळतात. काय अफलातून बॅटिंग, अनस्टॉपेबल अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 50 धाबा टार्गेट सेट करणारा बॉल. अंतिम बॉल पहिल्या सत्रातील. इथे मोठा फटका येईल का, ओ मोठा फटका येईल का, ऑन साइडला फटका. बॉल हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल. इथे मात्र कॅचला कॅरी केलाय आणि शेवटच्या बॉल वरती इथे विकेट डाऊन झाले अक्षय पवार. 15 बॉल्स मध्ये 41चं योगदान त्यांनी दिलं आणि मात्र मैदानाच्या बाहेर येतील. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपला गेला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीम साई समर्थ सावले जाऊन पोहोचली आहे
50. पन्नास धावा धावफलक लागल्यात. 51चा टार्गेट आता आहे ते बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट वैश्यनी या टीमच्या समोर. दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल धावसंख्येचा पाठला कसा केला जाईल. धावसंख्या अगदी आपण पाहिला कशी सक्सेसफुली चेस केली जाईल ते अगदी चंद्रकांत स्पोर्ट वैश्यनी या टीमच्या बाजूनं. चला वैश्यनी टीम मैदानाच्या बाहेर आहे लगेच. सावळे टीम आपणास विनंती आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, एंटर करा. 24 बॉल 51.